कृष्ण लोचनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी पाहता लोचनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर वापर खुमा देवीवर बाबर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम तुम्ही कृपावंत साधू संत जीव लग साधू संत जीव लग साधू संत जीव लग आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग साधू संत जीवलग साधू संत जीवलग आता तुम्ही कृपावंत साधू संत जीव लग साधू संत जीव लग साधू जीव लग आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग साधू संत जीवलग साधू संत जीवलग गोमटे ते
वंचिले ते पाया पाशे नाही आशी वेगळे नाही आशी वेगळे नाही आशी वेगळे माया पाशी नाही आशी वेगळे नाही आशी वेगळे नाही आशी वेगळे घोमटे ते करा माझे घुमटे ते करा माझे घोमटे ते करा माझे घुमटे ते करा माझे घुमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी भार ओझे तुम्हासी भार ओझे तुम्हासी घुमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी भार ओझे तुम्हासी भार ओझे तुम्हासी तुका म्हणे सोडिल्या गाठी तुका टाटा सोडिया गाठी तुका म्हणे सोडिल्या गाठी पायासी दिली मिठी पायासी ए घुमटे ते करा माझे घुमटे ते करा माझे भारवो जे तुम्हासी भारवो जे तुम्हासी बार घुमाई हा विढो पार घुमाई विढो पार घुमाई विढो पार घुमाई पार घुमाई पार घुमाई हो पार घुमाई विढो पार घुमाई विढो पार घुमाई हो पार घुमाई हो पार घुमाई हो आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही
जीव लगा साधु संत साधु संत जीव लग गोमटे ते करा माझे गोमटे ते करा माझे साधु संत जीवन हे साधु संत हे जीवन गोमटे ते करामाज गोमटे ते करामाज भार वो से तुम्हासे ये भार ओजे तुम्हास भार ओजे तुमास भार ओजे भार 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 ओजे तुमासे भार मोजे भार ये भार मोजे
Gamadani sani dani da gamaga sani sa dani sa gamadani dani da maga 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 sani sa dani sa gamaga nini sa dani sa ga maga maga mada da mada nini dani sani sa dani da mada maga madani sani sa da gamadani sani sa da gamadani sani sa da bhar bhar ho je तुम्हासे गोमटे करा माझे गोमटे करा माझे हरे आला विठ्ठल बोला कुंडली कवर दे हरि हरि ज्ञान देवा पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय श्यामली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नवनाथ भगवान की जय अडबंगनाथ महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे वंजिले ते पायापाशी नाही आशी वेगळे गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायाशी
गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादरो पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी यदक्षरमणाखे आनंदम मजवेयम श्रीमन्निवृत्तिनाथेत ख्यातमं दैवतं महाश्रेत अलक्षत्रे शैलेश वायुलोके योगरुडाः ओंकार ज्योतिरूपाय अधिनाथं च रूपिणं यथोक्तरूपिणं शंभु निर्गुणं गुणरूपिणं भक्तवत्सल्यमहानन्दं शिवगोरखं नमाम्यं मस्तक हे पाया हे मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा मस्तक हे पायावरी वारकरी संताचा या वारकरी संताचा या वारकरी संताचा पायावरी या वारकरी संताचा या वारकरी संताचा वारकरी संताचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी वैराग्यशी परममूर्ती संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा अत्यंत महत्वाचा अतिशय प्रासादिक संत महात्म्यांनाच एक नम्रपणे प्रार्थना करणारा पाठातील परिचयातील अत्यंत गोड अभंगाच्या कीर्तनाच्या सेवेकरिता चिंतनाकरिता घेतलेला आहे. आपण नाथ संप्रदायातील एक जाजीवल आणि जागृत अशा अडभंगनाथाच्या या पावन भूमीमध्ये धर्मनाद बीज उत्सव संपन्न करत आहोत. अवघ्या भारतभर नाथ संप्रदायामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा धर्मनाद बीज उत्सव अनेक ठिकाणी संपन्न होत आहे. त्यात उत्तर महाराष्ट्रामधला अत्यंत गोड असा धर्मनाद बीज उत्सव म्हणजे श्री क्षेत्र भामाठांचा श्री चैतन्य अडभंगनाथ संस्थानचा भामानगरचा हा उत्सव.
नवनाथ ग्रंथाचं पारायण चालू आहे, प्रवचनं चालू आहेत आणि अगदी सर्वांना अनुकूल असा दुपारचा वेळ कीर्तनासाठी नियोजित केलेला आहे. हे संस्थान जागृत आहे, पुरातन आहे. वारकरी संप्रदायाचे सद्गुरू भीष्माचार्य नारायणगिरी महाराजांच्या पावन स्पर्शाने त्याचं विशेष उत्थान झालेलं आहे. आणि आज आमचे श्री हरिभक्तीपरायण अरुणनाथगिरीजी महाराज या संस्थानला एका उंचीवर अध्यात्माचे घेऊन जात आहेत. महाराजांचं मोठं महान कार्य आहे. आजची ही कीर्तनाची सेवा त्यांच्याद्वारा माझ्याकडे आली. पंचम दिवसाची या सप्ताहातील ही कीर्तनाची सेवा आहे. महाराष्ट्रातली इतकी मोठी माणसं या कीर्तनाकरता उपस्थित आहेत. काही माणसं पाहिली की अंतकरण भरून जातं, कीर्तनाचा उत्साह वाढतो, कीर्तनाला काही विशेष मुद्दे सुचतात. अशी खूप थोडी माणसं आहेत. माझी जीव की प्राण ही जोडी आहे, लक्षात ठेवा. त्याच्यात हरिभक्तीपारायण आमचे प्रकाशजी महाराज कातकडे आणि हरिभक्तीपारायण आणि सगळ्यांचे पाठातले आणि आमचे किशोरजी महाराज शेळके, दोघांचं टाळ्या वाजवून स्वागत करा. पखवाजा करता शुभम महाराज नाव बघितलं मी पाहिलंय, महाराजांना भेटलो पण आहे. गोड हात आहे, ताकदीचा पखवाज आहे आणि भविष्य आहे, मोठं भविष्य आहे. त्याही बाजूला नाव मला माहित नाही, म्हणजे आठवत नाही, पण ह्या परिसरातील वारकरी संप्रदायातील अनुयायी भजनी मंडळ, गायक मंडळी, सगळी टाळकरी मंडळी, श्रवणाकरिता पंचक्रोशीतील अधिकारी मंडळी, कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, श्रोते, सज्जन, आभाल, वृद्ध, माता भगिनी, सर्वांच्या चरणी नतमस्तक आणि नियोजित वेळेमध्ये ह्या अभंगाची थोडीशी सेवा. विठ्ठल अभंग पाठातला आहे, परिचयाचा आहे. एका संतांची भूमी आहे म्हणून संतपर चिंतन करणं क्रमप्राप्त आहे. म्हणून हा पाठातला परिचयाचा अभंग आजच्या कीर्तनाच्या सेवेकरिता घेतलाय. अगदी पहिल्याच मालिकेतला भोपाळी प्रकरणातील हा अभंग आहे. अभंगाचा भाव काय आहे तर श्री तुकोबाराय महाराजांनी संत महात्म्यांकडे विनम्र अशी प्रार्थना केली आहे. प्रार्थना, तुम्ही कृपावंत आहात, तुम्ही संत आहात, तुम्ही साधू आहात, तुम्ही जीवश्य जीवलग आहात आणि माझ्या जीवनामध्ये तुमचं दर्शन झालंय. आता माझं जीवन गोमट करा अशी माझी इच्छा आहे. असं काही नाही की मी काही वेगळं माझ्या जीवनात तुमच्या व्यतिरिक्त ठेवलंय, असंही काही नाही. होतं नव्हतं ते सगळं तुमच्या चरणाशी समर्पित केलं आहे. तुम्ही माझं गोमट करा. परमार्थामध्ये येताना काही माणसं परमार्थात येतात, बाह्य अंगाने परमार्थ करतात, व अंतरंगामध्ये विकाराच्या गाठी घेऊन राहतात. असंही काही नाहीये. आणि अत्यंत निर्मळ अंतकरणाने तुमच्या चरणाला मी मिठी मारलेली आहे. तुम्ही कृपावंत साधू संत आहात, माझं गोमट करा अशी माझी अपेक्षा आहे, अशी माझी विनम्र प्रार्थना आहे. जगद्गुरु तुकोबारायांची याचना, ही प्रार्थना नियोजित वेळेमध्ये थोडंसं चिंतन करूया. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय. कृपावंत साधू संत जीवलग प्रत्यक्ष कृपा करण्याकरता ज्ञानाचा अरुणोदय झालेला आहे. वा वा टाळ्या वाजायच्या तर जोरदार वाजायचं नाही तर वाजूच नका. खरं म्हणजे गाण्याचा प्रकाश नाही का किशोर वयात बघितला. आणि म्हणून शुभम करोती कल्याण. आणि हे सगळं झालं तरच अरुणोदय होत असतो. वा वा पूर्व दिशेच्या रावळी. फक्त एक नमूद करतो आणि पटकन कीर्तन 4 वाजता सोडायचंय, काळजी नका करू. गेल्या 2014 पासून ह्या भारतात मोदी राज्य आहे याची कल्पना असेल. आणि तुम्हाला माहितीसाठी सांगतो, भारताच्या पंतप्रधानांनी म्हणजे मोदीजींनी अजून कुठल्याही टाळीवरती GST लावलेला नाही. म्हणून तुम्ही विनाकारण GSTच्या भीतीने टाळ्या वाजणं कमी करू नका. अहो टाळ्या वाजवा विनाकारण काय. एक साऊथचे धर्मगुरू आहेत, साऊथचे गुरु महाराज आहेत. ते इंग्लिश मधनं व्याख्यान देतात. मला ऐकायची सवय. मी क्वालिफाईड कीर्तनकार, मी BSc ॲग्री आहे. त्यांनी एक वाक्य मला फार आवडलं महाराज. ते म्हणतात, ज्या माणसाने प्रसन्न अंतकरणाने 1 मिनिट टाळी वाजली, 1 मिनिट जर प्रसन्न अंतकरणाने टाळी वाजवली, त्याचं 1 दिवसाचं आयुष्य वाढतं. आता घ्या वाढवून 2 तास आयुष्य तुम्ही. आता जमलं. नाही हे खरं आहे. प्रसन्न असलं पाहिजे, प्रसन्न असलं पाहिजे. कीर्तनात प्रसन्न असलं पाहिजे. बाकीचे ब्यात नाही घेऊन यायच्या डोक्यात. प्रसन्न ऐकायचं, थोडंच ऐकायचं, पण असं 10व्याला बसल्यासारखं नाही बसायचं. नाथांच्या दरबारात आहे नाही का, आनंद आहे इथं. काय जाज्वल आणि प्रसन्न भूमी आहे महाराज. इथं आल्यानंतर एक आकर्षण आहे हृदयाला. हां, हे काही कुठल्याही स्थळी नाही. आणि ज्या ज्या नाथ संप्रदायाच्या जाज्वल स्थळी तुम्ही जाल तिथे ही ऊर्जा तुम्हाला नेहमी जाणवेल. असो. आणि म्हणून त्या संतांना थोडी प्रार्थना करायचीच आहे. हा, आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी. जे मागून मिळवलं जातं त्याला विनंती म्हणतात. जे स्वकर्तृत्वाने मिळवलं जातं त्याला प्रतिज्ञा म्हणतात. आणि जे कृपेने मिळतं त्याला प्रार्थना म्हणतात. जे अनाधिकाराने मागितलं जातं त्याला विनंती म्हणतात. जे विश्व कल्याणाकरता केलं जातं त्याला प्रतिज्ञा म्हणतात. आणि जे परमात्म्याची कृपा प्राप्त होऊन जीवनाची धन्यता करण्याकरता केली जाते त्याला प्रार्थना म्हणतात. हिंदू धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये प्रार्थनेला अनन्य महत्व आहे. त्यातल्या त्यात ते कोणी केलं हेही महत्वाचं आहे. माणसाने केलेली विनंती, माणसाने केलेली प्रतिज्ञा आणि माणसाने केलेली प्रार्थना कशाला बोलायला लावता, नका बोलायला लावता. या जगात आत्ता असा माणूस शिल्लक राहिला नाही की तो विश्व कल्याणाकरता मागेल. राग नका मानू. मानवी जीवन एवढं विषयाने अंध झालंय आणि इतकं विकाराने बरबटलंय. तो विनंती करतो तरी विषय सुका करता, प्रतिज्ञा करतो तरी विषय सुका करता, आणि दुर्दैवाने देवाच्या दारात प्रार्थना करतो तरी विषय सुका करता. मग त्यावर बोलायचं सुद्धा नाही. पण संत विनंती करू द्यात, संत प्रतिज्ञा करू द्यात, संत प्रार्थना करू द्यात. संतांच्या विनंतीला फार अर्थ आहे महाराज. विनंती करणारा कधीही लहान असतो आणि ज्याच्याकडे विनंती करायची तो महान असतो, कधीही महान असतो. म्हणून लोकशाहीमध्ये
लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी हा कधीही लोकांपेक्षा मोठा नसतो. दुर्दैवाने लोक त्याला मोठं समजतात. खरा मोठा हा मतदार असतो. मग खाली तो मागणारा असतो. पाय पडत कोण फिरतो? दान करणारा मोठा असतो. ते मतदान असू द्या, ज्ञानदान असू द्या, अनुग्रहदान असू द्या, अथवा अन्नदान असू द्या. दान करणारा मोठा असतो. आणि मोठा हा लहाण्याला देत असतो. लहान हा विनंती करत असतो. मग संत जेव्हा विनंती करतात ते लहान आहेत असं समजू नये. बघा बघा, संत विनंती करतात. एक गोष्ट स्पष्ट करून घ्या. संतांचा अवतार आणि संतांचं कार्य हे कधीही स्वार्थासाठी नाही, ते फक्त आणि फक्त परार्थासाठी आहे. संत कधीही देवाकडे विनंती करू द्या, नाहीतर जीवाकडे विनंती करू द्या, विश्वाचं कल्याणच असतं. अगदी महान असून लहान होतात. लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला. टाळी बोला मुखी नाम, मुखी नाम. करे टाळी बोला मुखी नाम, मुखी नाम. टाळी बोला मुखी नाम, मुखी नाम. लागून या पाया विनवितो. संत म्हणतात आम्ही तुमचा पाया पडायला तयार आहोत, वर्गणीसाठी नाही. मग जर तुम्ही मुखाने विठ्ठल म्हणत असाल तर तुमच्या पाया पडायलाही तयार आहोत. केवढी नम्रता आहे हो, केवढं महानातलं हे. मानवी जीवनाच्या कल्याणाकरता या संतांनी काय नाही केलं. खरं तर काही माणसं लहानातली लहान असतात, काही महानातली महान असतात, काही लहानातली महान असतात, आणि काही फक्त महानातली लहान असतात. या जगातला महानातला लहान म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे. महानातली लहान म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, आदी करून संत. ती लहान का होतात की तुमच्या माझ्यासारख्या लहानांना त्यांना महान करायचंय, तुम्हाला मार्गाला लावायचंय. म्हणून लागून या पाया. मी अर्धा क्षण घेतून पुढे जातो. बघा यांचं लहानपण आणि समाजाला सुखी करण्याची तळमळ. आपल्या धर्मामध्ये 4 आचार्य होऊन गेले. रामानुजाचार्य आपल्या गुरुजींकडे अध्ययन केलं आणि अध्ययन झाल्यानंतर ही जुनी पद्धत सांगतोय मी. जर 1000 विद्यार्थी अध्ययनाला असतील तर गुरुजी 1000 विद्यार्थ्यांना पुढील परंपरा चालण्याचा अधिकार नाही द्यायचे. त्याचा अधिकार बघून एखाद्याला ती परंपरा द्यायचे आणि त्या परंपरेचा बोध मंत्रद्वारा त्याला करायचे. हो, शिरशिंदूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुवरी नेनो काही त्रिपुरारी सांगितले जे, ती बोध देण्याची परंपरा. ना आदि गुरु शंकरा वगैरे वगैरे.
गुरु मंत्र दिला आचार्यांना गुरुजींनी, जा आश्रम करा आणि या विश्वाचं कल्याण करा. फक्त हा मंत्र कुणालाही सांगायचा नाही आणि अनाधिकाऱ्याला द्यायचं नाही. पैगौप्य गा परितया प्रति सावळी जे सुखे. ज्ञानोबारायांसारखं महात्मे झाले म्हणून सहज सावळून गेले, न तर निवृत्तीनाथांपर्यंत कोणीच सावळलं नाही, ते झाकून ठेवलं. संस्कृतीची गाठी उघडून ज्ञानदृष्टी केलीशी मराठी. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले प्रगट गुह्य बोले. ठेविले चरणे मस्तक ठेविले. आरती ज्ञान राजा महाकैवल्य आरती ज्ञान राजा आरती ज्ञान राजा आरती ज्ञान राजा. प्रगट केलं महाराज, प्रगट केलं. करा म्हणजे कधीतरी विचार करा. म्हणजे दुसरा एक अनुभव लावू का. वारकरी संप्रदायावर बरेच जर उपकार असतील ना तर हे अहिल्यानगर जिल्ह्याचे आहेत. त्याचं कारण सांगतो. पहिला उपकार आहे तो म्हणजे या अहिल्यानगरमध्ये नेवासा स्थान आहे आणि त्या नेवाशा भूमीचा उपकार आहे, जे गुह्य होतं, जे 18च अध्यायामध्ये होतं, ते 9000 ओव्यांमध्ये प्रगट करण्याचं कार्य या जिल्ह्यामध्ये झालंय. साधूची मी भूमिका सांगतोय, मला पटकन पुढे जाऊ द्या. साधूची भूमिका समजून घ्या. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे शिवितो हा रस वाटितो. अर्जुनाला गीता ऐकून घेता आली महाराज, पण अर्जुनाला कुणालाही गीता सांगता आली नाही, म्हणून अर्जुनाचा समाधी सोहळा बी झाला नाही आणि अर्जुनाचा पुण्यतिथी उत्सव बी झाला नाही. पण अर्जुनाला नुसती ऐकून घेता आली, ती 9000 ओव्यांमध्ये एकाच महात्म्याला सांगता आली, त्याचं नाव ज्ञानेश्वर महाराज आहे. ते साधूचं हृदय सांगतोय. थोडंसं अजून पुढे जा. रामानुजाचार्यांनी मंत्र ऐकून घेतला, आनंदी जीवन आहे, पण लोकांकडे बघून मात्र दुःख वाटायचं. जो माणूस भेटायचा तो प्रचंड दुःखाने दुःखी. साधूच्या अंतकरणाला वेदना होतात महाराज. तुम्हाला दुःखी नाही बघू शकत. विचार केला. गुरुजींनी सांगितलं होतं, हा मंत्र दुसऱ्याला सांगितला की नरकाला जाल स्वतः, पण ऐकणारा सुखी होईल. म्हणले आचार्य, म्हटले मी एकटाच नरकाला जाईल ना, पण हा परिसर तर सुखी होईल. हो. घातला दुकान देती आली अशी संत उदार उदार संत उदार उदार भरले अनंत भांडार भरले अनंत भांडार संत उदार उदार संत उदार उदार भरले अनंत भांडार भरले अनंत भांडार संत उदार उदार संत उदार 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 उदार. किंवा ज्ञानोबारायांची तुकोबारायांचीच भाषा. हो. जयाने घातली गव्हांदी मिळवली मांदी वैष्णवांची. आचार्यांनी सगळ्यांनाच मंत्र सांगून टाकला. मिळेल भेटेल त्याला मंत्र. परिसर सुखी.
गुरुजींना कळालं, बोलून घेतलं, तुम्ही सगळ्यांना मंत्र सांगितला, नरकाला जाल. अनाधिकाऱ्यांना मंत्र दिला, नरकाला जाल. ते म्हणले गुरुजी एकटाच जाईल ना, जाऊ द्या ना, माझ्या एकट्याच्या नरकाला जाण्याने हे समाज सुखी होत असेल तेने आम्ही सुखी म्हणा विठ्ठल. आणि गुरुजी एक गोष्ट लक्षात ठेवा, नरकाला जाईल आणि उगा बसेल असं समजू नका. नरकात जाईल आणि नरकात भेटलेल्याला प्रत्येकाला हाच मंत्र देईल. ही संतांचं हृदय आहे आणि ही संतांची संकल्पना आहे, ही संतांची विनंती आहे महाराज. म्हणून संतांच्या विनंतीला अर्थ आहे, संतांच्या प्रतिज्ञेलाही अर्थ आहे. विश्व कल्याणाकरता ते प्रतिज्ञा करतात. जगप्रसिद्ध प्रतिज्ञा आहे, आता विश्वात्मके. खरं तर आता महाराष्ट्र देवी म्हणायला पाहिजे होतं, नाही का, आळंदी म्हणायला पाहिजे होतं. या विश्वाला सुखी करण्याची संकल्पना जिथं आहे त्याला संतांची प्रतिज्ञा म्हणतात. अजून एक भाव सांगतो पुढे जातो, ऐका. ज्यांच्या अंतकरणामध्ये एखादा संकल्प येतो त्याची निश्चिती होते. आवडे ते वृत्ती किरीटी आधी म्हणून हिची उटी बघते वाचा दिटी करासी. अंतकरणामध्ये जेव्हा एखादा संकल्प होतो संतांच्या आणि तो वाणीद्वारा प्रगट होतो, ऐका, जेव्हा अंतकरणातला संकल्प काही क्षणात वाणीद्वारा प्रगट होणार असतो, तो संकल्प आणि प्रगट होण्याचा क्षण याच्यामध्ये जो पलक असतो त्याच्यामध्ये त्या संकल्पाची परिपूर्ती पुढे हात जोडून उभी असते. मेले माणूस जिथं उठविल त्याकरता पुन्हा थांबायचं नाही. मेले जिथं उठविल का ते उठलंच. जिही निमिषी मात्रे देह पालटीला. श्रीचा झाला पुरुष लगेच, त्यासाठी सप्ताह करावा लागला नाही. म्हटलं की झाला. चिदानंद बाबा उठ म्हटलं की उठला. एक सांगू का, कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, समाज हिताचा संकल्प असेल, नीट ऐका हा, समाज हिताचा संकल्प असेल आणि तुमच्या अंतकरणात आत्मविश्वास असेल तर ह्या जगात तुम्हाला काहीच अशक्य नाही. पण तो स्वार्थासाठी असेल आणि आत्मविश्वास गमावलेला असेल तर या जगात तुम्हाला काहीच शक्य नाही, सगळं अशक्यच आहे. म्हणून सगळं गमावलं तरी चालेल पण आत्मविश्वास गमवू नका. ज्यांनी ज्यांनी आत्मविश्वास गमावला ते एवढेच कोरोनात गेले. ज्यांनी आत्मविश्वास गमावला ते सगळे कीर्तनात येऊन बसले. आत्मविश्वास, बी पॉझिटिव्ह, स्वच्छ विचार, चांगले विचार आणि त्याचा संकल्प कधी तुम्हाला अपयश येऊ देत नाही. एवढे म्हणून ज्ञानोबारायांचा संकल्प अवघाची संसार सुखाचा करेल. तुकोबारायांचा संकल्प घेईन मी जन्म. आम्ही संकल्प करतो घर बांधायचंय, आम्ही संकल्प करतो लग्न करायचंय. लग्न करून सुखी होत नाही अरे घर बांधून अर्धा क्षण घेतो तुमचा बरं का. माझ्या एका मित्राने 5 कोटीचं घर बांधलं पुण्यात. वास्तुशांतीला माझं कीर्तन ठेवलं, मला सगळं घर दाखवलं, काय सुविधा त्या घरात. भारतातून नाही दुसऱ्या देशातून फर्निचर आणलं, सगळं ॲटोमोड, लाईट सेन्सर सगळं ॲटोमेड, शरीराला सुख मिळण्याकरता. मला म्हटले ही गादी आहे ना, गादी 7.5 लाखाची आहे. मला त्या दिवशी कळालं 7.5 लाखाची गादी असते असं. मी म्हटलं गादीत काय आहे? ते म्हटले थंडीत झोपले की गरम होते, उन्हाळ्यात झोपले की थंड होते. मी अजून पावसाळ्यात गेलो नाही त्याच्यामुळे मलाही सांगता येणार नाही. गेल्यावर पुन्हा सांगेल. नाही गेलो, खरंच नाही गेलो पावसाळ्यात त्याच्या.
ऐका ना ऐका ना ऐका ना ऐका ना. वास्तू शांत झालेल्या 5 कोटीच्या घरात एसी लावून 7.5 लाखाच्या गादीवर तो माझा मित्र झोपला. आणि आता ऐका, झोपल्यानंतर त्याचा आत्मा त्याच्याशी बोलायला लागला. काय रे भल्या माणसा, तू एवढं सगळं कोणासाठी केलं? या शरीरासाठी केलं ना? म्हणजे तुला तुझ्या शरीराला शांती मिळावी म्हणून एवढं मोठं चांगल्या घराची अपेक्षा करतो. मग तुला जर चांगलं घर हवं असेल तर मला का नको चांगलं घर? तू तू तुला चांगलं घर बनवण्याच्या नादात माझं घर मात्र पूर्ण खराब केलं. बीपी पाठीमागे लागली, डायबिटीस पाठीमागे लागली, 2 टाइम जेवण जात नाही, ॲसिडिटी होते, देंडाऱ्या देतो. तुला जर चांगल्या घरात राहावं वाटत असेल तर मला नको का चांगलं घर? येतो मग मी बी चांगल्या घरी जातो. मग मग शरीराचे चोचले पुरवण्यापेक्षा आत्मतत्वाला सुख मिळेल अशी साधना करा. अशी एक गोष्ट नीट ऐका, राग नका मानू. कुठल्याही विषयात आणि कुठल्याही विषयाच्या भोगात समाधान नाही. अंतकरणाच्या तृप्तीमध्ये आणि मनाच्या शांतीमध्ये समाधान आहे. तेने सदा चित्ता समाधान समाधान तेने सदा चित्ता समाधान सदा नामघोष समाधान तेने सदा चित्ता समाधान समाधान तेने सदा चित्ता समाधान. एक सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा. ताळकरी वाका ताळकरी हरि कथा. सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा. सदा नाम घोष करू हरि कथा. तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान. हरि बोल. तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख लाल सर्व अलंकार, सर्व सुख लाल सर्व अलंकार, सर्व सुख लाल अलंकार, सर्व सुख लाल सर्व अलंकार, सर्व सुख लाल सर्व अलंकार. सर्व सुख लाल सर्व अलंकार. सर्व सुख लाल सर्व अलंकार. सर्व सुख लाल सर्व सर्व सुख लाल सर्व सुख लाल सर्व तेने सदा चित्त. ते कुठे तर कीर्तनात लोक काय येतात? कारण इथं समाधान आहे की नाही? घरी मुलाचं नाव समाधान असलं तरी तो समाधान देत नाही, हे तितकंच खरं आहे. इथं समाधान आहे. आणि म्हणून म्हणून यत् प्राप्येन किंचित वांछति न शोचति न रमते नोत्साही भवति यल्लब्धा पुमाण सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो भवति. या विश्वाला समाधान देणं याकरता संतांचा संकल्प असतो, विशेष करून प्रतिज्ञा असते. चला, 2 मुद्दे मी धावते संपवले. 3ऱ्या मुद्द्याला हात घालू. प्रार्थना कोणी करायची, कुणाला करायची?
जो प्रत्येक क्षणाला सांभाळू शकेल त्याला प्रार्थना करायची. जो भरण पोषण करू शकेल त्याला प्रार्थना करायची. आणि जो मानवी जीवनाचं कल्याण करू शकेल त्यालाच प्रार्थना करायची. या 3 गोष्टी जिथं मिळतात असे 2 ठिकाणं या विश्वात उपलब्ध आहेत. एक भगवंत आणि दुसरे संत. नका जोडू हात दुसऱ्याला. आयुष्यात दुसऱ्याला हात जोडू नका. हे हात फक्त एकाच ठिकाणी जोडू द्या, एक तर भगवंतासमोर किंवा संतांसमोर. प्रार्थना तिथंच करा. हो, प्रकृष्ट अर्थना प्रकृष्ट नाम अर्थना प्रकृष्टोभ्यो अर्थना प्रकृष्टात अर्थना. श्रेष्ठ प्रार्थना, श्रेष्ठांकरिता प्रार्थना, श्रेष्ठांकडून प्रार्थना आणि श्रेष्ठांकडे प्रार्थना. प्रार्थना श्रेष्ठांनी करावी, प्रार्थना श्रेष्ठांना करावी, प्रार्थना श्रेष्ठांकरिता करावी आणि प्रार्थना श्रेष्ठांकडे करावी. तर प्रार्थना. मग या 3 गोष्टी पटकन घेऊ आपण. एक, सांभाळतो. या जगामध्ये परमात्मा सांभाळतो. परमात्मा सांभाळतो. गतिर्व्रता प्रभू. मला फक्त साक्षीपर्यंतच म्हणायचंय. साक्षी येतो. तुकोबारायांनी तो साक्षी उचलला आणि गाथ्यात ठेवला. क्षणाक्षणा सांभाळितो, साक्षी होतो आपुला निर्वाणी गोविंद असे. हो, परमात्मा प्रत्येक क्षणाला सांभाळतो. वेळ कमी आहे पण तरी 2 मिनिटं घेतोच. कुंती मातेने एक व्रत केलं. व्रताची सांगता करायची होती. 5 मुलांना घेऊन बसली. व्रताचं उद्यापन करायचे पोराव. मग नाही, माझं बाकी काही म्हणणं नाही. श्रीकृष्ण यावा बरं वाटेल. आईचं म्हणणं ऐकल्यावर पोराने आनंद झाला. धर्मराज म्हटले मग चांगलाच करू कार्यक्रम. उद्यापनही होईल, कृष्ण परमात्मा भोजनही होईल, संत भोजनही होईल. मग 5 भावांमध्ये कामाची विभागणी करून घेतली. कुणे मॅनेजमेंट बघायचं, कुणे भोजनाचं बघायचं, कुणे निमंत्रणाचं बघायचं. निमंत्रणामध्ये 2 प्रकार केले, जनरल निमंत्रण आणि VIP निमंत्रण. असं CM ला काही कोणी निमंत्रण दिलं, बरोबर की नाही? हा, मग त्यातल्या त्यात VIP निमंत्रण. त्याच्यातलं VIP होता कृष्ण. भीमदादा म्हणले मी देतो, ती जबाबदारी माझ्यावर. कामं सुरू झाले ज्याची त्याची. कार्यक्रम जवळजवळ येत गेला. रोज धर्मराजांच्या अध्यक्षतेखाली तो कार्यक्रम होता. रोज कार्यक्रमाचा आढावा राजा घेत होते. तुझं कुठपर्यंत आलं, तू काय केलं, तुझं कसं झालं, सगळ्यांना सांगितलं का, गायक वृंदांना सांगितलं का, कीर्तनकारांशी बोलून घेतलं का. अरे म्हणजे तारखेचं म्हणतोय मी. भीमा, अरे तुझं कृष्णाची जबाबदारी तुझ्यावर आहे. हो हो, मी माझं बघतो, तुम्ही नका माझ्या खात्यात तुम्ही लुडबुड नका करू बरं. मी माझं खातं सांभाळायला समर्पण आहे. अगदी कार्यक्रम जवळ आला. आदल्या दिवशी कार्यक्रम, पुन्हा आढावा घेतला. अरे तू कधी जाणार आहे? ते म्हटले कधी आहे कार्यक्रम? अरे भाऊ उद्या आहे ना, उद्या दुपारचं भोजन आहे. मग उद्या दुपारी ना, आणतो ना. आता यांना वाटलं हे पहाटे जाईल, घेऊन येईल. बघतात तर याची पहाटच सकाळी 10 वाजता झाली. बरेच भीम असेच असतात. बाकीच्या भावांनी निरोप दिला धर्मराजाला. अहो लय मोठा घोळ झाला ना. म्हणले काय, चुकीच्या माणसावर जबाबदारी दिली. इकडे अन्न शिजलं, कार्यक्रम तिकडे पूजन चालू आहे आणि कृष्णाला निमंत्रणच नाही. म्हणले कसं काय? अहो ते झोपलंय अजून. गदगदून हलवलं. अरे तुला थोडंफार काही लाज वाटते का? आईचं उद्यापन आहे, एक जबाबदारी तुला पाळता नाही आली. मला काल बोललं असतं तर मी काही केलं असतं ना. तो म्हणले दादा रागू नका हो, जेवण किती वाजता? अरे दुपारचं जेवण आहे. मग आत्ताशी तर 10 वाजले.
मला जरा स्नान करू द्या. तीर्थाला स्नानाला गेला, स्नान करून आला, तोपर्यंत 11:45 झाले. आता 15 मिनिटात जाणार आहे का हा? शेवटी कुंती मातेच्या डोळ्यात पाणी आलं. भीमा, तू असं फसवायला नको होतं. धर्मराजा म्हटले, आई जाऊ दे आता, आपलाच आहे. हा, भाऊबंदकीमध्ये हा फार विषय महत्वाचा असतो. आपलाच आहे म्हणून सोडावं लागतं सगळं, आणि त्याला कधीच आपण आपला वाटत नाही. कोणी बोलत नाही त्याच्याशी, कोणी त्याला हिनवतंय. शेवटी 12 वाजले. भीम म्हटले, 1 मिनिट, तुम्ही कृष्णाचं पान लाव. ते म्हणे, आता तुला बसवायचं आहे का? बस. हे अरे, याला सगळं खाऊ द्या आधी. नाही 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 आई, माझी शपथ, कृष्णाचं पान लाव. अजून 5 मिनिटं बाकी, तू 12 बोलली होती. त्याच्या आग्रस्तव पानं लावले आणि कृष्णाचं पान मांडलं. रांगोळी काढली, समया लावल्या, फुलांची आरास केली आणि सुवर्ण ताटामध्ये कृष्णासाठी भोजन वाढलं. आता 1च मिनिट राहिला होता. आई 1 मिनिट थांब. अंगणात गेला, कृष्णाचं नाव सुद्धा घेतलं नाही, आणि गदावरती फेकला आणि डोकं गदा खाली केलं. गदा खाली आला. आता भीमाच्या डोक्यात पडून भीम मरणार तितक्यात देव प्रगट झाले आणि गदा वरच्या वरती करणार. देव म्हणला, अरे तुझ्यावर ही वेळ कशाला आली? एवढं सगळं वनवासात होतं तेव्हा, नाही आता राज्य मिळाली ही वेळ. देवा, बोलायला वेळ नाही, पान मांडले, चला आधी जेवायला बस, बाकीचं नंतर बघू. ते ऋणवैपण देखुनी अंगी मी, अपुल्याची उत्तीर्णत्वा लागे, भक्ताची तनुत्यागी परिचर्या करी, देह वैकल्याचा वारा जणे लागेल या सुकुमारा. म्हणून आत्मबोधाची पांजरा सुयेत आहे. परमात्मा सांभाळतो. अनेक उदाहरणं सांभाळण्याची. तो जसा सांभाळतो तसं भरण पोषण करतो. पोषितो जगाशी एकला पोषितो जगाशी एकला देवासी एकला तो नाट्यविषयी कृपाळू देवाशी पोषितो जगासी एकला कारण आठवीसी कृपाळू देवासी, कारण आठवीसी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकला तो, पोषितो जगासी एकला तो. एकटा सगळ्यांचं भरण पोषण करतो. या जगात कोणाला उपाशी राहू देत नाही. खरं सांगू का महाराज, एखाद्याला घर देणार नाही, एखाद्याला गाडी देणार नाही, एखाद्याला बायको देणार नाही, पण त्याने एखाद्याला भोजन दिलं नाही असं जगात घडलं नाही. कारण पोषितो जगाशी. मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. कोरोनाचा काल होता. मी देवळ्याचा असलो तरी नाशिकला एक घर आहे, अण्णाला माहिती आहे, ते पंचवटीत आहे. पंचवटीत आहे. महाराज आलेले आहेत. फार फिरायला परवानगी नव्हती. एक दिवशी गोधा काटाला मी रात्रीचा 11:30 वाजता फेरफटका मारत होतो. आणि मला एक सवय आहे महाराज, माझ्या गाडीत बरंच काही खायचं नेहमीच असतं. ते नेहमीच सवय आहे मला. बाहेर तर कधी जेवायचा प्रसंग येत नाही, पण फार कधी आलाही प्रसंग एखाद्या शाकाहारी हॉटेलमध्ये जेवायचा, काही नसलं तर माझी एक पद्धत आहे, जर समजा काही त्याच्यातलं भाजी उरली तर मी त्याला अजून एक पोळी सांगायला लावतो आणि त्याची पार्सल करतो, आणि कुठेतरी एखादा भिकारी कोणी दिसलं की त्याला द्यायची, ही सवय आहे. मी रामकुंडावरती असा फेरफटका मारत होतो. जवळ आहे रामकुंड आणि ती पंचवटी.
रात्रीचे 12:30 वाजलेले होते आणि एक 7 किंवा फार झालं तर 8 वर्ष एका पोराचं वय असेल, तो त्या लाईटच्या प्रकाशात अभ्यास करत होता. किती वाजता? रात्रीचे 12, 12:15 असतील. ते अभ्यास केलेल्या मुलाला बघितलं मी आणि माझ्या खिशात पार्सल होती. काही नाही, थोडे ड्रायफ्रूट होते. म्हटलं गरीब पोरग इथं अभ्यास करतंय. मी त्याला म्हटलं ए पोरा. त्याने पुस्तकातून वरती बघितलं आणि हसला. माझा परिचय नाही पण तो हसला. मी त्याला प्रश्न विचारला, तू हसला का? त्याने मला जे उत्तर दिलं ते भयानक झालं. ते म्हणले तुम्ही देव आहात म्हणून मी हसलो. म्हटलं मी देव असण्याचं काहीच कारण नाही. त्याने मला उत्तर दिलं, ते म्हणले माझे वडील लहानपणीच गेले, दुर्दैवाने माझी आई कोरोनात गेली. मी इथल्या शेजारच्या स्मशानभूमीमध्ये मिळेल ते काम करतो, पण मला पुस्तक वाचून मोठं व्हायची इच्छा आहे. पण माझ्या आईने सांगितलंय तू अभ्यास कर, मोठा होशील, पोटाची चिंता करू नको, देव सगळ्यांना पोचतो. ज्या अर्थी तुम्ही 12:30 वाजता माझ्याजवळ आलात, 100% मला खायला घेऊन आलात याची माझी खात्री आहे, म्हणून मी हसलो. खिशातले ड्रायफ्रूट काढले, त्याला दिले आणि त्या दिवशी माझाही आत्मविश्वास झाला. एक अनाथ 6-7 वर्षाच्या मुलाचा जर परमेश्वरावर एवढा विश्वास असेल तर आपण पोटासाठी किती पडलं पाहिजे संजय नाना. आपणही थोडा त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. पोषितो जगाशी एखादा. आणि तिसरं परमात्म्याचं व्रत आहे, तिसरं काम आहे, तो भेद करत नाही, तो आपला आणि परक पण करत नाही. तुझे अवतारे जाणं स्वतंत्र, देताण म्हणशी पात्रा पात्र, कैवल्याशी पवित्र वैर्यही दिदले. तो दुश्मनाला दुर्जनालाही जवळ घेतो आणि सज्जनालाही जवळ घेतो, आणि म्हणून त्याला लोक देव म्हणतात. अपपर भाव नाही जो खांडावया का लावणी जयाने केली, जो खांडावया घावो घाली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा, ना तरी इक्षदंडू पाळी तया गोडू गोडी तया गडू नवळीची जैसा. ऊसाला कितीही पिळा तो साखर देतो, झाडाला तोडा नाही तर वाढवा ते सावली देतं. आणि तुम्ही देवाची निंदा करा नाही तर संतांचा छळ करा, देव आणि संत कधीही तुम्हाला प्रेमच देतात. त्याने पुतनेचा उद्धार केला, त्याने शिशुपालाचा उद्धार केला. त्याला परक वाटत नाही कोणी. माऊलीच्या सोहळ्यात गेलं तरी पायाला हात लावू देतो, आणि मध्ये 500 देऊन घुसला तरी हात लावू देतो, काहीच बोलत नाही. पण तरी त्याला सगळं कळतं, हे आपल्या विसरतो. आता परत मागे या 2 मिनिटं. देव सांभाळतो तसे संत बी सांभाळतात ना हो, सांभाळतात ना. सांभाळीले 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 अनाथा सांभाळीले अनाथा घराले 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 सांभाळीले सांभाळीले घराले तुम्ही सांभाळिले भय निरसले संत सांभाळतात. संतही भरण पोषण करतात. सांभाळण्याच्या बाबतीत तर तुम्ही एक गोष्ट क्लिअर करतो तुम्हाला, आपल्याला जे सांभाळतात त्यात नवल नाही, दुसऱ्यालाही सांभाळतात. मी काय म्हणतो, आपल्या मुलांना तुम्ही सांभाळता ना,
आपल्या मुलांना आया सांभाळता की नाही? ते सांभाळता का तुम्हाला? मुलाला सांभाळतात. स्वतःच्या मुलाला जी सांभाळते तिला आई म्हणतात, दुसऱ्याच्या मुलाला सांभाळते त्याला माऊली म्हणतात. ज्ञानाबाई माझी अनाथाची. एका बाईला पोरग जड झालं, पोरग वैतागली स्वतःच्याच पोराला, आणि गोदावरी उतरून आली आणि तिकडे एका वाड्यात सोडून कुपचिप निघून गेली. आणि ते वाडा नेमका नाथ महाराजांचा होता. पण नाथ महाराजांनी सांभाळलं. हो, संस्थांवर कोणी येऊ द्या, सांभाळावंच लागतं. बोलता येत नाही महाराज, हे फार अवघड आहे. काही तर लई वेड्या हळदी सांभाळावं लागतात, तरी हसावं लागतं त्यांच्या समोर. नाथ महाराज म्हणले जेवण मिळेल का? महाराज म्हणले बस. आता नाथ महाराजांचं घर, पुरणपोळीचं जेवण, रोज पुरणपोळी खायचं आणि झोपायचं, काही कामच नाही. 2 टाइम पुरणपोळी, त्याच्यावर तूप, हे चूप, काहीच नाही. पण सांभाळलं. एक दिवशी नाथ महाराज रामायण लिहित होते, भावार्थ रामायण. हो, भावार्थ रामायणात इथलं वर्णन आहे असं मला यांनी सांगितलं. 14 अध्यायात बघा, भावार्थ रामायणात आमच्या पंचवटीचं वर्णन आहे. ते वर्णन आम्ही मोदीजींना ऐकवलं मागच्या 12 जानेवारीला. सगळ्या संतांना पारायण करावलं, त्यांना खाली बसून ऐकवलं भावार्थ रामायण. ते भावार्थ रामायण लिहिताना नाथ महाराज थांबले आणि त्या पोराला बोलवलं. म्हणले तू लिही. ते म्हणले मी कसं काय लिहू? अरे मी सांगतो म्हणून लिही. आणि लिहितो. काय नाही, चरणावरती लागला. नाथ महाराजांनी डोक्यावरती हात ठेवला. ही असो दिटी जयावरी झळके, की पद्म करू माथा पारुके, तो जीवची परी तुके महेशेशी, हात ठेविला मस्तके प्रसाद देऊनी, थोरी व सांडिली अपुली परीसे, नेनो सेव कैशे लोखंडाशे. किंवा ते महावाक्याची नेनावे. 18 अध्याय. गुरुकृपेचे ठ्यावे, माता हात ठेविला नोवे थापटीला जैसा. अहो, क्षणात त्याच्यामध्ये ज्ञानार्जन झालं आणि उरलेलं रामायण त्याने लिहिलं. फक्त त्याच्या ओव्या कोणत्या आणि नाथ महाराजांच्या ओव्या कोणत्या, हे जन्माला अजून एखादा विद्वान यायचा आहे. मग संत अन्नमय कोशाचं नाही करत, संत ज्ञानमय कोशाचं भरण पोषण करतात. देव अन्नमय कोशाचं करतात, संत ज्ञानमय कोशाचं करतात. देव सांभाळतो, संत सांभाळतात. देव आपलं कल्याण करतो, संतही करतात. कैवल्य कनकाची या दाना, जेन कडशी थोरासाना, दृष्टाची या दर्शना पाडावजो. आणि मग असं जर संत करत असतील तर देवाच्या ठिकाणी संत भेटतात, पण संतांच्या ठिकाणी 100% देव भेटतो. पंढरपूरला जा, देव भेटेल का नाही मला माहिती नाही, पण आळंदीला गेलात तर पांडुरंगासह ज्ञानेश्वर महाराज भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि मग ते जर सांभाळत असतील तर मग तुकोबाराय म्हणतात प्रार्थना करायचीच आहे, तर संतांना का करू नये? अभंगाचं पहिलं चरण. आता तुम्ही कृपावंत, 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 आता तुम्ही कृपावंत. साधु संत जीवन साधु संत जीवन
साधू संत जीव अलग साधू संत साधू संत जीव अलग गोमाटे विठ्ठल 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 ढाला 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 इतकी करुणा याला प्रार्थना म्हणतात. हे बी गाण्याला कळलं की मग त्या कीर्तनाला रंग येतो ना महाराज, आहे की नाही? हा, प्रार्थना किती विनम्र करावी. एकदा टाळी या जोडीसाठी. मग कोणता काय कधी काय म्हणतात बापरे. आता किती छान वाटतं ना आपल्याला. पांडुरंगा करू प्रथम नमन, इतकं छान वाटतं. काही जे दणकाला पांडुरंग काय थांबणार आहे. अरे नमन चाललंय नाही ते काही लावणी चालले काय तर लाव नाही ही लावणी आहे का. अरे नमन चाललंय. खूप कमी गायकांना हा सेन्स आहे बरं. त्याच्यातले हे एक नंबर जोडी. महाराज कानातून जात नाही ते स्वर. आता तुम्ही कृपावंत. आता हा शब्द मांगल्यवाचक आहे, मंगल्य प्रभात आहे. संस्कृतमध्ये आता शब्द अथ या अर्थाने वापरला जातो. आता तो ब्रह्म जिज्ञासा, त्याची सुरुवातच आता होते. म्हणून आता मंगलवाचक शब्द आहे. वेळ थांबत नाही म्हणून मी आता थांबतो एक 5-10 मिनिटात. आता तुम्ही कृपावंत. आता हा शब्द एक जाता जाता नीट ऐका. भविष्याची चिंता नाही, भूतकाळाची जाणीव नाही, आणि वर्तमानामध्ये जेव्हा जीवन निश्चिंत होतं तेव्हाच फक्त आता शब्द येतो. आता शब्द भविष्याची चिंताच नाही. आता तुम्ही कृपावंत. भविष्याची चिंता नाही, तशी भूतकाळाची बी आता जाणीव करायची कारण नाही, कारण तुम्ही आता कृपावंत भेटले. आतापर्यंत तुम्ही भेटले नव्हते, आता तुम्ही भेटले आणि तुम्ही कृपावंत आहात. आता माझं जीवन निश्चित झालं. हो हो हो. उजळले भाग्य, अवघी चिंता, तुम्ही संत माय बाप कृपावंत. आता 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 आता. एका शिपायाला म्हटलं चल कीर्तनाला. तो म्हटलं आज सुट्टी नाही. मी म्हटलं आता चल. म्हटलं सुट्टी नाही. आणि शिक्षकाला सुट्टी, शाळेला सुट्टी, आम्हाला कुठे सुट्टी. मी म्हटलं मुख्याध्यापकाच्या कॅबिनमध्ये एक वाक्य लिहि, सर मी आत्ता घरी चाललो आणि तू चल माझ्याबरोबर. आणि ते जरी 2 तासाने आलं तर वाचेल आत्ता घरी गेलो. आणि सुट्टी संपल्यावर तरी आता इतकं आता. आणि आता 4 वाजले आता. जय विठ्ठल करायची वेळ झाली. किती बरं वाटलं आता. चला आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. तुम्ही साधू आहात, तुम्ही संत आहात. आता साधू आणि संत एकाच अर्थाचे विचार आहेत, पण हा द्विरुक्तीचा दोष का पत्करला असेल त्याचा विचार मी भावार्थानंतर सांगतो. तुम्ही माझं गोमट करा अशी माझी अपेक्षा आहे. गोमट ते करा माझे, गोमट ते करा माझे, गोमट ते करा माझे, गोमट ते करा माझे. भार बोझे तुम्हासी रना, भार बोझे तुम्हासी, भार बोझे तुम्हासी ना. गोमट ते करा माझे, गोमट ते करा माझे. भार मुझे तुम्हासे, भार मुझे तुम्हासे, भार मुझे तुम्हासे. गोमट ते करा माझे,
आता गोमटे शब्दाचा काय अर्थ घ्यायचा? माझं योग्य ते करा, काही बी नका करू. आणि काही बी नाही करत संत, योग्य तेच करतात म्हणून गोमटे ते करा माझे. उचित ते करा म्हणजेच गोमट करा. हा, संत जे करतात ना महाराज, ते क्रियेने काही असू द्या, परिणामाने फार चांगलं असतं, आहे की नाही? संतांच्या अनुभूती ही परिणामयुक्त असते आणि म्हणून परिणामाचा आनंद असतो, क्रियेचा नाही. हे बघा महाराज, कीर्तन करण्यासाठी शरीराला कदाचित त्रास झाला असेल, इथपर्यंत आलो, इथून पुन्हा जाणार, पण परिणाम मात्र अंतःकरणाला सुख झाला. परिणाम चांगला झाला पाहिजे, क्रिया नाही चांगली झाली पाहिजे. कधी कधी क्रिया फार चांगली वाटते, परिणाम फार वाईट असतो. म्हणजे इथलं नाही सांगत मी, महाराजांना हार घालणं चांगलं आहे का वाईट आहे? खरं सांगा, महाराजांना हार घालणं चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे की नाही? माणसं अलीकडे इतकं प्रेम करतात, हजार 2-2 हजारचे हार करून आणतात. म्हणजे महाराजांना हार घालणं ही क्रिया किती चांगली आहे, पण त्याच्यात पाणी तसंच ठेवून महाराजांचं शर्ट खराब करणं हा परिणाम किती वाईट आहे. आपल्याला परिणामाची जाणीव नसते, आपण क्रियेत अडकलोय. पण परिणामाच अवलोकन केलं की माणसं क्रियेच्या पलीकडे सुखात जातात, लक्षात ठेवा. आणि म्हणून परिणामाचं अवलोकन करा. म्हणजे केला इशारा जाता जाता असं नाही आहे, पण ह्या वस्तू अशा खूप गोष्टी येतो, अशा खूप गोष्टी, विनोद नाही सांगत मी, की पूर्वीची लोक होती, हार जो हार असेल तो एकच असावा, तो काढून टांगून ठेवावा, तो कोरडा झालेला असावा. ज्याला हार घालायचे त्याने जरी पंगत दिली असेल तर तो माळकरी आहे का असावा, त्याला बुक्का लावायची सवय आहे का, तर तो असा धरतो ना असा लावतो नाही का? तेवढं एक, ह्या सगळ्या संप्रदायाचे नेम, ह्या बोटाने एकानेच बुक्का लावावा, व्यवस्थित लावावा, हार व्यवस्थित. तो गादीचा सन्मान आहे, तो काही व्यक्तीचा नाही आहे. विनोदाचा भाग. चला पुढे मला जायचंय, मी फक्त 4:05 ते 6 मिनिटांनी सोडतो. योग्य ते संत करतात म्हणून गोमटे ते करा माझे. दुसरा एक भाव, देणारे संत असले की मागणाऱ्याने मागू नये, देणाऱ्याला देऊ द्यावं. बरोबर आहे की नाही? देणारा मोठा असला की मागणाऱ्याचा तोटा होतो. देणाऱ्याला खूप द्यायचं असतं, मागून संकोचित होण्यापेक्षा आपण त्याला देऊ द्यावं. आपण काय, मी एक अर्धा मिनिट घेतो. लहानपणीची गोष्ट आहे. आजी बरोबर बाजारात गेलो. आजीने बाजारात किराणा माल घेतला आणि त्या दुकानदाराने, मी लहान असताना मला चॉकलेटची बरणी उघडून दिली आणि सांगितलं घ्या चॉकलेट. मी घेतले नाही, दुकानदाराने स्वतःहून दिले तेव्हा घेतले. घरी आलो, आजीने माझं कौतुक केलं. लहान आहे, मगाशी बोलले माझं नाव संजय आहे, पण आजी नाना म्हणायला लागली. सगळं महाराष्ट्र नाना म्हणायला लागलं, हे माझं भाग्य. महाराज मागाचे म्हणलं, आणि त्याचं कारण मी कुणाला ना म्हणत नाही. आणि नानासाठी मग आजीला कौतुक वाटलं. आजी म्हटले किती मोठा आहे हा पोरगा. अहो 5 वर्षाचं लेकरू नाही, चॉकलेट घे घे म्हणत होता तरी याने बैरणीला हात लावला नाही. पुढे मोठा झाल्यावर कीर्तनकार होईल, तोंडाने मागणार नाही, दिले तेवढेच घेईल. म्हणजे अशी आजी म्हटली, मी नाही. हा बघा, तेव्हा मी जो खुलासा केला तो म्हटलं आजी तसं काहीच नाही. मला दुकानदार म्हणत होते घे चॉकलेट घे चॉकलेट, पण मी विचार केला माझी मूठ छोटी होती, त्याची मूठ मोठी होती. मी घेतले असते तर मुठभरच आले असते, त्याच्या मुठीने घेतले, दोघी खिशे भरले. देणाऱ्याची मूठ मोठी असेल तर देऊ द्या, म्हणून तो का म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐशी कळवळ्याची जाती गोमटे ते करा माझे भार ओझे, वंचिले ते पायापाशी नाही अशी वेगळे. आणि काय, संतांपासून वेगळं काही ठेवू नका, सगळं समर्पण करून टाकला. तनुमन उजिवे. आता ओघ आला म्हणून आता 2 मिनिटं बोलतो आणि आपण विठोबा रुक्माई ज्ञानेश्वर माऊली करू. नगर जिल्ह्यामध्ये भामा नावाचे एक गाव होतं. एक माणिक नावाचा शेतकरी शेती करत होता.
नांगर हाकत होता. दुपारची वेळ एक साधू आला. साधूला काही नाही झालं तर 11 वाजता आत करावाच लागेल. या शेतकरी मोठा, खरं सांगू का महाराज, डोळे झाकून इथं अन्न मिळेल अशी खात्री एकाच ठिकाणी शिल्लक आहे, ते म्हणजे शेतकऱ्याकडे. साधूने सांगितलं, शेतकरी बुआ कुछ खाने को मिलेगा? तो म्हणले मिलेगा, महाराज जी बैठी है. नागर सोडला, झाडावरची शिदोरी काढली, बाजरीची भाकर, आंब्याचं लोणचं आणि कोरडं पिठलं. अर्धी भाकर मोडली, साधूच्या हातात दिली. अर्धी भाकर तशीच ठेवली. साधूने पुन्हा मागितले तर देऊ. आपण आजच्या दिवस उपाशी राहू, पण साधू अतृप्त नाही राहायला पाहिजे. साधूचं अर्ध्या भाकरीत जमलं, कारण साधू होता तो, साधू नव्हता. भोजन झालं, तृप्ती झाली, तृप्तीचा ढेकर दिला, पाणी पिले आणि सांगितलं, क्या नाम है? माणिक. अरे आपने भोजन दिया, साधू को तृप्ति हुई, क्या चाहिए आपको? ले लो. काय देऊ तुला? साधू म्हटला, तुम्हाला संध्याकाळची पंचायत आहे आणि मला कुठे काय देता तुम्ही? ही हार्दी उरली, देऊ का बांधून? त्याला काय माहिती, साधी नाथ संप्रदायाचं आद्य तत्व होतं. साधू असा तसा कोणी नव्हता. अलक्षत्रे शैलेचे वायुलोके योगरूढा ओंकार ज्योतिरूपयादिना तंचरूपिणम यथोक्तरूपिणम शंभु निर्गुणम गुणरूपिणम भक्तवत्सल्यम आनंदम शिव गोरखम नमाम्यम. आदेश गुरु को आदेश, गोरक्षनाथ जी को आदेश. बेटा अरे कुछ तो ले लो. नहीं नहीं महाराज जी, लेना हमारा काम नहीं, आप ही कुछ ले लो. या आडमटच होतं. सहज साधू म्हटला, दे देंगे, आप मांग के तो देखो. साधूने सांगितलं, संकल्प करो. हातावर पाणी घेतलं, संकल्प सोडला, आपका मन और चित्त दे दो. दे दिया. गेलं निघून साधू. याने दिवसभर आऊत हाकललं. संध्याकाळी आऊत सोडल्यावर नांगर डोक्यावर घेतला आणि घराकडे जाऊ म्हटलं, पण लक्षात आलं, मन आणि चित्त तर साधूला दिलंय, घरी जायला कोण सांगतंय? नांगर खाली ठेवू, पण मन आणि चित्त तर देऊन टाकले. खाली ठेव हे कोणतं मन सांगतंय? मग मन तर एकच आहे. खाली बसला नाही, घरी बी गेला नाही, तसाच नांगर घेऊन उभा राहिला. 12 वर्ष झाले, तपस्या पूर्ण झाली आणि पुन्हा गोरक्षनाथजी आले आणि त्या साधूंना बीजमंत्र दिला आणि माणिकचा अडभंग नाद केला. ते स्थान दुसरं तिसरं नसून हेच ते स्थान आहे, हीच ती भूमी आहे. मला का सांगायचंय, काय केलं माणिक नावाच्या शेतकऱ्याने? वंचिले ते पायापाशी, नाही अशी वेगळे, तनु मनु जीवे, चरणाशी लागावे. काय झालं? त्याचं कल्याण झालं. अभंगाचं शेवटचं शरण. तुका म्हणे सोडिल्या दाते, तुका म्हणे सोडिल्या, तुका म्हणे सोडिल्या गाठी, 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 दिली मिठी पायासी राम, दिली मिठी दिली मिठी पायासी
हे भार बोझे टाळ घालतो पदर टाळ पण भार भार बोझ भार बोझे तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायाशी. आता हा गाठीचा विचारही खूप मोठा आहे. आता वेळ खूप संपलाय, कधीतरी पुन्हा करू. पण संत कृपावंत आहेत, साधू आहेत. एक आहे साधू हा कृपा करत असतो आणि संत हा प्रेम देऊन जीवलग करत असतो. साधूची कृपा झाली तर माणसाला सामर्थ्य येतं आणि संताची कृपा झाली तर माणूस आपणासारखे करीती तात्काळ. हे जीवन धन्य आणि त्यालाच गोमट म्हटलं आहे. हे स्थान म्हणजे मोठं जाजीवल्य स्थान आहे. अडमंगनाथांचं हे स्थान आहे. नाथ संप्रदायाने अयोनी संभव हे फक्त 9 नाथ आहेत. पण योनी संभव काही त्यांची शिष्य झाली आहेत. त्याच्यातले चौरंगी नाथ आहेत, अडमंग नाथ आहेत, नाही का, किंवा गोपीचंद नाथ आहेत, म्हणजे गोपीचंद राजाच होते ते. मीन नाथ आहेत. बाकी नाथ समाधिस्थ झाले. पण गुरु गोरक्षनाथांनी या नाथांना आशीर्वाद दिलाय. अडबंगनाथ, चौरंगी नाथ, चंद्र सूर्य असेपर्यंत मूर्त रूपाने आहेत, अमूर्त ते झालेले नाही आहेत. आणि म्हणून कधीही कुणाला दर्शन देतात. आणि ज्याचं दर्शन झालं त्याचं भाग्य आहे. म्हणून आपण प्रत्यक्ष आपल्याला ते दिसत नाही आहे, पण आपल्याला सगळ्यांना ते बघत आहेत, हे आपलं भाग्य आहे. म्हणून या संस्थांना धन्यवाद देतो. आणि अरुण नाथगिरीजी महाराज या संस्थांचं नेतृत्व करतायत. कधी कधी बरं का 2 लोक कीर्तनाला येऊ नये असं मला वाटतं. म्हणजे मी मोकळं बोलणारा महाराज आहे. एक राजकीय माणूस कीर्तनाला येऊ नये, तो फार विक्षेप करतो. त्याला एक तर कीर्तन कळत नाही आणि पुन्हा त्याचे कार्यकर्ते विक्षेप करतात, लिंक तुटते. म्हणून राजकीय माणूस कीर्तनात येऊ नये वाटतो. आणि बऱ्याच वेळा मला संन्याशी कीर्तनात येऊ नये वाटतं. का वाटतं? कारण ते इतके विचित्राने असतात की त्यांना वारकरी संप्रदायाचं काहीच ज्ञान नसतं आणि मग ते जडजड होतं. पण मला सांगतो, जगात असा संन्यासी असावा तो रोज कीर्तनाला. अहो इतका प्रसन्न, इतके प्रसन्न. म्हणजे माझं अजून मत आहे, कीर्तनाला संन्यासी जरूर यावा, पण तो सरला बेटच्या परंपरेचा असावा. काय प्रसन्न हा माणूस. मी म्हणजे आपलं बी टेन्शन माणूस विसरून जातो त्यांच्याकडे बघून. काय खुश बघा ना, काय प्रसन्नता हो, काय प्रेम हो. खरं याला साधू म्हणावं. नाही तर मग गादी मिळाली. बरोबर माझ्या गावचे पोलीस पाटील हिरामन संतोष अण्णा गांगुर्डे 28 वर्ष पोलीस पाटील होते. आणि आता तुम्हाला वाटणार नाही 77 वय चालू आहे. पण डायबिटीज नाही, BP नाही, अजून कुठलीच गोळी घेतली नाही. काय भगवंताची कृपा आहे बघा ना. म्हणून ते 77 वर्षात बी माझ्याबरोबर कीर्तनाला फिरतात. असं जीवन देवाने नाही का. आणि म्हणून सगळी मंडळी, ज्ञात अज्ञात महाराज मंडळी. आणि मला अजून एक बाबूजी आपल्याला बघून आनंद वाटला. कारण मी आहे ना
मी या वारकरी संप्रदायाला विश्व वारकरी समजणारा माणूस आहे. मी जातीयता करणारा माणूस नाही आहे. कारण आम्ही गाडीतच विषय झाला माझा आणि पाटील अण्णाचा. एकही जीवामध्ये देवाने बनवताना बदल केला नाही. उगाचच आपण स्वार्थापोटी विभागणी करतो. पण बाबूजी आपण येऊन नतमस्तक झालात. मला असं वाटतं आपणही नाथ संप्रदायाचे अनुयायी असतो. वा वा वा, छान छान. असं ऐक्य भारतभर झालं पाहिजे. 5,000 दर्शन. इथंच राहुरी तालुक्यात आमचे एक पखवाजे आहेत, लतीफ बाबा. सगळी म्हणते सगळ्यांना धन्यवाद देतो. हो, आणि पुन्हा सगळ्यांचं दर्शन घेऊन थांबतो. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, चला विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हरी मौली लेले पुरे वेरे बापुडे उत्तरे टीम सोडवला. मनापासून नानाजी करता कोटी कोटी धन्यवाद देतो आणि माझ्या गुरुवारी नारंगिरी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो की नानांना उदंड आयुष्य लाभावं आणि महाराष्ट्रभर भारतभर ही संतांची आणि या संतांची परंपरा पोहोचवण्याचं कार्य नानाच्या हातून घडो, ही अडभंगनाथाच्या चरणी प्रार्थना आहे. पुनश्च या ठिकाणी आज गुरुजींनी, दोन्ही गुरुजींनी एवढ्या चाली सुंदर गायल्या, एवढ्या चाली सुंदर म्हटले आणि आपलं मन मोहून घेतलं. गुरुजी दोघांनाही मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर नानांच्या समवेत आलेले, नानांच्या गावचे देवळ्यावरनं तालुका आहे देवळा नाशिक जिल्ह्यामध्ये, त्या गावातील पोलीस पाटील 77 वर्षाच्या वयामध्ये आज एवढे तरुण दिसतात. मनापासून पाटील तुम्हाला धन्यवाद देतो. एकदा जोरात टाळ्या वाजायच्या त्यांच्याकरता. तेही या ठिकाणी आलेले आहे. आणि आज मृदुंगाचार्य अचानक बदल झाला, पण शुभम महाराज शुभारंभ तुमचा अडभंगनाथाच्या भूमीत गोड झाला, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आमच्या परिसरातील श्रद्धानंद महाराज जंगली महाराजांच्या परंपरेतील ते या ठिकाणी आहे, त्यांना धन्यवाद. आदरणीय आदिनाथ महाराज शिऊर बंगल्यावरनं आलेले आहेत, त्यांना धन्यवाद. विकाभाऊ महाराज आज इथं आले. शिंदे बाबा आपण इथे आलात. आमच्या व्यासपीठावर असणारी सर्व महाराज मंडळी, भजनी मंडळी, टाळकरी मंडळी, सर्जेराव भाऊ कोते पाटील या ठिकाणी दर रोज या ठिकाणी येतात आणि मूर्ती शाहीबाबांशी देऊन कीर्तनकाराचा सन्मान करतात, त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांच्या समवेत आलेले भाऊंनाही धन्यवाद. बापू गायके पाटील आपल्याला धन्यवाद. आपण या ठिकाणी कीर्तना करता सर्वजण आलेले आहे, सर्वांचा आभार मानतो. आजचे जे अन्नदाते आहे, अनेक गावगावच्या भाकरी या ठिकाणी आलेल्या आहेत. दिवसभर महाप्रसाद चालू होता, फक्त कीर्तनामध्ये आपण बंद पंगत ठेवतो आहोत. आताही कीर्तन झाल्यानंतर सर्वांनी प्रसाद घ्यायचा आहे आणि रात्री आपण येईपर्यंत 10-11 पर्यंत प्रसाद चालू राहणार आहे. सगळ्यांनी प्रसाद घेऊन जायचं आहे. पुनश्च धन्यवाद. आज या ठिकाणी महाराजांनी अत्यंत गोड सुंदर कीर्तन केलं. एकदा जोरात टाळ्या वाजायच्या आहेत. तसेच या ठिकाणी गजर हरा नामाचा यूट्यूब चॅनल महाराष्ट्रातील मोठा चॅनल आहे, त्याचे आमचे कवडे साहेब तेही या ठिकाणी अडभंगनाथ यूट्यूब चॅनलला, त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून दोन्ही चॅनलला हे कीर्तन जात आहे, त्यांना धन्यवाद. सिस्टीमचा आवाज अत्यंत गोड सुरेख पाहिजे तसा देतात आमचे संजीव भाऊ, त्यांच्याकरता एकदा जोरात टाळ्या वाजायच्या आहे. नाही तर मग कधी बास वाढवा आणि टर्बल कमी करा याच्यातच कीर्तन संपून जातं. आमच्या महाराज लोकाला त्रास होतो. गोड आहे. पुनश्च सर्वांना धन्यवाद. उद्या महाराष्ट्रातील एक वारकरी संप्रदायातलं चांगलं असणारं नेतृत्व करणारे कीर्तनकार एकनाथ महाराज चित्तर शास्त्री यांचं कीर्तन होणार आहे. आपण बहुसंख्येने या ठिकाणी यायचं आहे आणि पुनश्च सर्वांचे आभार मानतो, धन्यवाद देतो. आपण सर्वांनी प्रसाद घेऊन जायचा आहे. आलेल्या आजच्या अन्नदानांचे सर्वांचे आभार. एक घोषणा करू, सर्वांनी म्हणा, कृषी भूषण महायोगेश्वर नाथ संप्रदाय शिरोमणी संत श्रेष्ठ अडभंगनाथ महाराज की जय. गुरु गोरक्षनाथ महाराज की जय.
सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। अलख निरंजन, अलख निरंजन आदेश। धन्यवाद। महाराजांच्या दर्शनाकरता आपण स्टेजवर येऊ शकतात। ज्यांना भेटून जायचं आहे आम्ही दोघेही इथे बसणार आहोत, सर्वांनी दर्शन घेऊन जा। धन्यवाद। आणि दर्शन झाल्यावर प्रसाद घ्यायचा आहे। प्रसाद